हॅलो, नमस्कार सगळ्यांना. मी सुप्रिया शिंदे ब्लॉग्समध्ये तुमचं मनापासून स्वागत करते. तर आज आपण करणार आहे शेंगाच्या पोळ्या. तर बघा किती छान खुसखुशीत झालेल्या आहेत. एक लेअरमध्ये बघा किती छान भरून मस्त झालेले आहेत. तर ह्याची रेसिपी मी शेअर करणार आहे. तर ह्याच्यासाठी आपल्याला लागणार आहेत शेंगदाणे, गूळ, तीळ, थोडंसं आपलं ह्याचं चण्याचं पीठ आणि आपलं गव्हाचं पीठ. तर मी इथं एक 7-8 पोळ्यांपुरतं पीठ घेतलेलं आहे आणि 2 ते 4 चमचे आपलं चण्याचं पीठ घेतलेलं आहे. तर मीठ घालून घ्यायचं आहे चवीपुरतं. वरतून घालायचं आहे आपलं चण्याचं पीठ. सगळं व्यवस्थित मिक्स करून आपण चपातीसाठी कसं पीठ मळून घेतो तसंच पीठ मळून घ्यायचं आहे. काही अवघड नाही आहे. जसं चपातीला सेम पीठ लावतो तसं जास्त सैलसर पण नाही करायचं आणि दाटसर पण नाही करायचं. नॉर्मली जसं चपात्यांसाठी घेतो तसं. तर हळूहळू करून पूर्ण पीठ मी तिंबून घेते. तर अशा प्रकारे तिंबून घ्यायचं आहे. चपात्यांसाठी कसं घेतो सेम तशीच प्रोसेस आहे. आणि मळून झाल्याच्यानंतर थोडंसं तेल आणि पाणी शिंपडून एक 15-20 मिनटासाठी ह्या पिठाला रेस्ट करू द्यायचं आहे, जेणेकरून पीठ छान माऊसर होईल आणि आपल्या पोळ्या पण मस्त होतील. तोपर्यंत इकडे आपण काय करायचं आहे, शेंगदाणे घ्यायचे आहेत भाजून. तर भाजके शेंगदाणे पण मिळत आहेत. मी इकडे 1/2 किलोचं माप घेते आणि 1/2 किलो गूळ घेतलेला आहे. तर इकडे 1/2 किलोची ही वाटी आहे. तर छान खरपूस शेंगदाणे भाजून घ्यायचे आहे. कच्चे ठेवायचे नाही आहेत, खायला व्यवस्थित लागत नाही ते. तर त्यासाठी मस्त खरपूस शेंगा अशा भाजून घ्यायच्या आहेत व्यवस्थित. तर कमी आचेवरती भाजा किंवा जास्त आचेवरती भाजा, पण त्या शेंगदाण्यामधला जो कच्चापणा आहे तो सगळा निघून गेला पाहिजे. तर अशा प्रकारे माझे भाजून झालेले आहे. गॅस बंद करायचा आहे आणि जे आपण तीळ घेतलेले ते थोडेसे परतून घ्यायचे आहे. तर पावडर पण मिळतं गुळाचं, पण मी इकडं एक छोटीशी 1/2 किलोची गुळाची ढेप आणलेली. तर खिसून पण घेतलं तरी चालेल किंवा चाकूनं कापलं तरी चालेल. तर हे आपलं आहे एवढं मिश्रण. शेंगदाणे मस्तपैकी आपल्या मिक्सरला फिरून घ्यायचे आहेत. तर थोडे थोडे शेंगदाणे घेऊन मी मिक्सरला फिरून घेते आहे. तर इकडं बरंचसं पीठ झालेलं आहे शेंगाचं. आणि नंतर ना गूळसुद्धा थोडासा फिरून घ्यायचा आहे मिक्सरला, जेणेकरून 1-2 जे खडे राहिलेले असतात ते व्यवस्थित वाटले जातील. नंतर ना तीळ मिक्स करायचं आहे. शेंगदाणे, गूळ आणि तीळ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आता इकडं पोळ्या करायला घेऊ. तर मगाशी मळलेला गोळा छान आपला भिजलेला आहे. एकदा मस्तपैकी त्याच्यावर एकदा जोर देऊन मस्त तिंबून घ्यायचा आहे गोळा. तर माऊसर करून घ्यायचा आहे. जेवढी तुम्ही कणिक माऊसर घेताल तेवढ्या पोळ्या छान होतील आणि फुटणार नाही आहेत. तर अशा प्रकारे मी गोळा माऊसर करून घेतलेला आहे. तर ज्यांना कोणाला पुरणपोळी येत नाही त्यांनी शेंगदाण्याच्या पोळीपासून सुरुवात करायची, कारण 100% शेंगाची पोळी जमली की पुरणपोळी ही जमते. हा माझा पर्सनल एक्सपिरियन्स आहे. तर इकडे पोळी करण्यासाठी तुम्ही हाताने सुद्धा असं गोल करू शकतात, पण मी थोडंसं लाटून घेते, म्हणजे थोडी आपली छोटी चपाती जी बनते ना जरा मोठी बनते आणि सारण भरपूर सारं बसतं. तर बघा असं सारण भरून घ्यायचं आहे. व्यवस्थित दाबून याचे सगळे तोंड लॉक करून घ्यायचे आहेत, पॅक करून घ्यायचे आहेत अशा प्रकारे. आणि अशा प्रकारे व्यवस्थित बंद करून घ्यायचं आहे. आपलं सारण बाहेर येता कामा नये. आणि वरती जे राहिलेलं पीठ आहे ते पीठ काढून टाकायचं आहे, जेणेकरून आपल्याला पोळी भरभरून छान लागेल. जास्त कणिक असेल तर त्याच्यातलं सारण लागणार नाही. आणि असं व्यवस्थित लॉक केल्याच्यानंतर हातावर थोडंसं टॅप करून अशी थोडीशी चपातीसारखी गोळा बनवून घ्यायचा आहे. आणि आता पोळी लाटून घ्यायची आहे. काहीच अवघड नाही आहे. पोळी फुटत नाही. पीठ वगैरे व्यवस्थित तुम्ही मळून घेतलं असेल आणि सारण तुमचं व्यवस्थित झालं असेल तर अजिबात पोळी फुटत नाही, छान पोळी होते. तर अशा प्रकारे पोळी लाटून घ्यायची आहे. बघा कुठेतरी सारण बाहेर येतं आहे का माझं. व्यवस्थित तुम्ही केला की पोळी ही थोडीसुद्धा फुटत नाही आणि खायला पण खूप छान लागते. लहान मुलांना पण आता हिवाळ्याच्या दिवसामध्ये छान आहे, पौष्टिक आहे देणं. शेंगदाण्याने आणि गुळाने आपल्या शरीरातलं रक्त वाढायला मदत होते. तर थोडंसं तेल लावायचं आहे तव्यावरती. ऑलरेडी मी भरपूर साऱ्या पोळ्या करून घेतलेल्या. तर अशी पोळी हळू टाकायची आहे, गडबड कसलीही करायची नाही आहे.
आणि छान कमी आचेवरती पोळी भाजून घ्यायची आहे। खूप सोपं आहे, खूप छान पोळ्या होतात। तर बघा किती छान झालेली आहे, कुठेही फुटलेली नाही आहे, गूळ पातळ झालेला नाही आहे, त्याच्यातला गूळ बाहेर आलेला नाही आहे। व्यवस्थित प्रमाण घेतलं आणि पीठ नीट मळली तुम्ही माऊस तर पोळी अशी छान होते, फुगते आणि मस्त होते। तर बघा कुठेही पोळी फुटलेली नाही आहे माझी। तर अशा प्रकारे आपल्या शेंगदाण्याच्या आणि गुळाच्या पोळ्या तयार आहेत। या सगळेजण खायला, हाय की नाही साधी सोपी आणि सरळ रेसिपी, खायला पण मस्त आणि करायला पण एकदम इझी आहे। आणि बघा अशा प्रकारे भरून घेते। अजून इकडं मला भरपूर साऱ्या करायच्या होत्या, तर अशा प्रकारे माझ्या पोळ्या होत आहेत। तर भरपूर साऱ्या आपल्या शेंगदाण्याच्या पोळ्या झालेल्या आहेत। तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला विसरू नका। आणि तुम्ही ही रेसिपी घरी करून पहा आणि मला कमेंट करून सांगायला विसरू नका। आणखीन एक व्हिडिओ घेऊन तुमच्यासाठी पुन्हा येणार आहे। बाय।